नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चक्रवाढ व्याजाची गणित शिकणार आहोत. त्याच्यामध्ये पट आधारित गणित शिकणार आहोत. तर पट आधारित गणितामध्ये आपण वर्ष आणि दर ह्या दोन गोष्टी काढणार आहोत पटीवरनं, आणि ते पण कोणताही फॉर्म्युला न वापरता. ठीक आहे, फॉर्म्युला वापरणार नाही, पण त्याचा कन्सेप्ट आपण कुठेतरी यूज करणार आहोत. त्याच्यासाठी मी फॉर्म्युला एकदम शॉर्टमध्ये सांगतो. बघा, चक्रवाढ व्याज म्हणजे काय, तर इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर ह्याला कंपाऊंड इंटरेस्ट म्हणतात. रास फॉर्म्युला बघा चक्रवाढ व्याजाचा, रास बरोबर मुद्दल 1 अधिक r भागिला 100 चा घातांक n हा असतो नंबर ऑफ इयर्स, म्हणजे किती वर्ष कालावधी म्हणू शकता तुम्ही याला. p म्हणजे प्रिन्सिपल मुद्दल, r म्हणजे रेट, रास म्हणजे काय तर अमाऊंट असते. तर हा फॉर्म्युला आपण नंतर यूज करणार आहोत. तर बघा, आता गणित आपण धडाधड उडवायला सुरुवात करूया. खटाखट एकदम फटाफट उडून टाकूया याला. काय दिलेलं आहे बघा, एका रकमेची चक्रवाढ व्याजाने 20 वर्षात 16 पट होते. मग मी लिहिले इकडे वर्ष आणि इकडे लिहिली पट. चक्रवाढ व्याजामध्ये थोडंसं लक्ष द्या. किती वर्ष आहेत तर 20 वर्ष आहे, आणि किती पट झाली आहे तर 16 पट झाली आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला किती करायचे आहे, दाम दुप्पट करायचे आहे. म्हणजे ह्या पटीचं काय आहे, 2 पट करायची आहे. इथे 16 पट होती, इथे 2 पट करायचे आहे. सर्वप्रथम शोधायचं आहे की ह्या दोन्ही पटी काय म्हणता येईल त्याला, एकमेकांच्या घातांकात आहेत का. म्हणजे ही जी संख्या आलेली आहे ही 2चा कितवा घात आहे, तर तुम्ही काय म्हणाल 2चा चौथा घात आहे. मग आता 2च्या चौथ्या घातावरनं ह्याला काय केलं तुम्ही, खाली पाडलंय. म्हणजे काय तर खाली घेतलंय, त्याला कमी केलंय. तर ह्या जो चौथा घात आलाय, सरळ या वर्षाला 4ने भाग द्या. किती वर्ष लागेल, 4 पंच 20, 5 वर्ष लागतील. ऑप्शन क्रमांक किती असेल, 3 असेल. असं घाबरू नका जर आता कळालं नसेल तर. अशा प्रकारचे आपण 2-3 गणितं घेणार आहोत, आणि कंटिन्यू वेगवेगळ्या प्रकारचे पण गणित आहेत, त्याच्यामध्ये वाढवाले पण असतील, तर ते सुद्धा आपण घेणार आहोत. बघा, एका रकमेची परत लिहिलं मी काय, वर्ष, आणि इकडे लिहिलं पट. किती आहे, 24 वर्षात किती पट झाली तर 8 पट झाली. परत काय करायचं आहे, दाम दुप्पट करायचे आहे, 2 पट करायचे. आता बघायचं हा 2च्या पटीत किती आहे, तर हा 2चा तिसरा घात म्हणू शकता. पण तुम्ही करताना, आता काढताना कोणती काढायची आहे तुम्हाला, तर खालची संख्या काढायची, 8 पेक्षा लहान संख्या काढायची आहे. मग हा जो घात घेतलाय तुम्ही 3, याने फक्त ह्याला भाग द्या. किती उत्तर येणार आहे, 8. 8 वर्ष याचं उत्तर असणार आहे दामदुप्पट होण्यासाठी. त्यानंतर बघा, एका रकमेची चक्रवाढ व्याज दराने 8 वर्षात दामदुप्पट होते. आता परत मी लिहिलं वर्ष आणि पट. वर्ष किती आहेत बघा, वर्ष आहेत 8 वर्ष, आणि पट किती झाली आहे, दामदुप्पट म्हणजे 2 पट डायरेक्ट. तर तीच रक्कम त्याच दराने 16 वर्षात किती पट होईल, किती वर्षात 16 पट होईल, 16 पट. आता बघा, आतापर्यंत आपण काय करत होतो, खाली पाठवत होतो, म्हणजे छोटी संख्या घेत होतो. आता काय करत आहोत, मोठी संख्या घेत आहोत. मग आता हा कशाचा घातांक आहे, 2चा कितवा घात आहे तो बघा, तर हा येतो 2चा चौथा घात. मग हा 4ने आधी काय केलं होतं, भागलं होतं. आता इथे तुम्ही काय करत आहात, पट वाढवत आहात. मग पट वाढवत आहात म्हणून गुणाकार करा. किती येईल, 8 गुणिला 4, वर्षाला 4ने गुणलं तर किती उत्तर येणार आहे, 8 चोक 32. म्हणजे 32 वर्ष लागतील 16 पट व्हायला ह्या व्हॅल्यूला. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 5 वर्षात दामदुप्पट होते. परत वर्ष पट, 5 वर्ष आहे, किती पट झाली, दुप्पट. आणि किती वर्षात तीच रक्कम 8 पट होईल, किती 8 वर्ष होईल, किती वर्षामध्ये. आता हा जो 8 आहे हा कशाचा घात आहे, तर 2चा तिसरा घात आहे. मग हा जो तिसरा घात आहे, फक्त या 3ने याला गुणा, किती येणार आहे उत्तर, 5 त्रिक 15. ठीक आहे, तर ह्याचं उत्तर किती आलेलं आहे, ऑप्शन क्रमांक 1 ह्याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा, आता थोडंसं स्लाइटली डिफरन्स आहे बघा ह्या गणितामध्ये. चक्रवाढ व्याजाने 8,000 रुपये गुंतवलेली रक्कम 5 वर्षात दुप्पट होती, 20 वर्षांनी किती होईल. बघा काय दिलं आहे, 5 वर्षात किती होते, दुप्पट होते. आणि तुम्हाला काय विचारलं की 20 वर्षात किती पट होईल, किती होईल. मग आता जर तुम्ही बघितलं तर हा कितीने गुणल्यानंतर 20 होते, 4ने गुणल्यावरती. मग आपण काय करत होतो आतापर्यंत, ज्यावेळेस गुणाकार करत आहे आणि हे वर्ष वाढलेत तर आपण 2चा चौथा घात घेतो, ना की 2ने भाग. म्हणजे इथे या साईडला भाग नाही दिला किंवा ह्याने व्हॅल्यू कमी नाही करणार, आपण वाढवणार. कारण 5चे 20 वर्ष झालेत, मग 2चा चौथा घात केला तर 16 पट होईल.
म्हणजे आधी किती होती तर 2 पट होती. आपल्याला व्याज काढायची गरज आहे, ह्याच्यामध्ये मुळीच गरज नाही आहे. ह्याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही काढलं की ही 2 पट होती आणि 20 वर्षात किती पट होत आहे तर 16 पट आहे. आपली किंमत किती आहे 8,000. तर ह्याची 16 पट किती होणार आहे 20 वर्षामध्ये तर हे 0 0 1 2 3 3 0 आणि त्याच्यानंतर 16 गुणिले 8 म्हणजे 128 होतील. ऑप्शन क्रमांक किती ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा कोणत्या चक्रवाढ व्याजाच्या दराने एका रकमेची 3 वर्षात 8 पट होईल. आता हा प्रश्न आहे बघा, ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला फॉर्म्युलाचा थोडा कन्सेप्ट इथे चोरी करावा लागणार आहे. चोरी जरी नाही केला किंवा तुम्हाला नाही समजला तरी काही हरकत नाही, तुम्ही ह्याला तरी पण सुद्धा सॉल्व्ह करू शकता. बघा 3 वर्षात किती पट झाले 8 पट झाले. किती वर्षात झालंय तर 3 वर्षात झालं. फक्त ह्याच्यावरती लक्ष ठेवा, किती वर्षात झालं 3 वर्षात. मग हा जर 3 वर्षात होतोय तर ह्या साईडला समजा आता 2 वर्षात झालं असतं 4 पट तर आपण ह्याचा वर्गमूळ घेतला असता. आता 3 पट झालंय म्हणजे 3 वर्षात झालंय म्हणून घनमूळ घ्यायचा. आपण बघा फॉर्म्युलामध्ये काय करतो, अमाऊंट बरोबर ए प्रिन्सिपल 1 अधिक आर भागीला 100 चा वर्ष. इथे वर्ष राहतात. मग ही जे वर्ष आहे तो कसा असणार आहे म्हणजे ह्या गणितावरती काय इम्पॅक्ट पाडत आहे तो तर ह्याला डायरेक्ट तुम्हाला जर ही बाजू काढून टाकायची असेल म्हणजे इथे तिसरा घात असेल तर ह्या साईडला आपण काय करणार आहोत त्या पट्टीला वर्गमुळात नेणार आहोत. म्हणून इथे काय करतो 3 वर्ष आहे मग वर्गमुळात नेलं. समजा 16 वर्ष असली असती 4-5 वर्ष असली असती तर आपण काय केलं असतं त्याच्या वर्गमुळात 4था 5वा घात घेतला असतं. जर 4 वर्ष असली असती तर 4था घात घेतला असता म्हणजे 4 मूळ घनमूळ म्हणता येईल किंवा 5 मूळ असं म्हणता येईल त्याला. तर अशा प्रकारचं आपण त्याची व्हॅल्यू घेऊन उत्तर काढलं असतं. आता 3 वर्षात किती होत आहे 3 वर्षात 8 पट होत आहे. मग एका वर्षासाठी किती होईल ती एका वर्षामध्ये म्हणजे ते काढलं तर किती होते बघा, ती किंमत किती आहे ह्याचं वर्गमूळ काढल्यानंतर 2 होते. मग जर तुम्ही 1 रुपया टाकलेला असेल 1 रुपया टाकलेला असेल तर ती किती किंमत होते तर 2 रुपये होते. मग तुम्ही काय म्हणाल की हा 1 रुपया तुम्हाला प्रत्येक वर्षी काय भेटत आहे व्याज भेटत आहे. चक्रवाढ व्याजाचं आपण जे सूत्र शिकलेलं आहे त्याच्यामध्ये कसं होतं बघा 10चा 11 करतो. मग हे काय झालं 1 रुपया व्याज झाला 10चा 11 करतो दुसऱ्या वर्षी परत एक व्याज झालं. तर अशा प्रकारे 8 कधी होतो 1चा 2 झाला 1चा 2 झाला तर ही एक जी किंमत आहे यांचा गुणाकार केल्यानंतर हे 3 वर्षामध्ये 8 होते बघा. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की जर तुमचा 1 रुपया असेल तर त्यावरती व्याज 1 रुपया दिल्यानंतर रास किती होते तर रास होते 2 रुपया आणि त्याचं 3 वर्षानंतर 8 पट होत आहे. बघा पहिल्या वर्षी दुप्पट झाली दुसऱ्या वर्षी परत 4 पट झाली आणि तिसऱ्या वर्षी 8 पट झाली. म्हणजे 1 रुपयावरती 1 रुपया व्याज मिळून तुमची काय होत आहे रास पटीने वाढत आहे. बघा आता हे गणित थोडं समजणं मुश्किल असू शकतं पण आता ह्याच्यानंतर जशी गणितं घेऊ तसं तसं तुम्हाला कळेल. बघा 1 रुपया टाकल्यावर तुम्हाला किती रुपये भेटले 2 रुपया. परत एकदा सांगतो बघा घनमूळ 3 वर्ष आहेत 3 वर्ष आहेत म्हणून आपण काय केलं जे 3 वर्ष आणि इकडे पट घेतली किती झाली तर ती 8 पट झाली. मग तुम्ही डायरेक्ट वर्ष काढून घ्या आणि या साईडला घनमूळ करा किती झालं तर इथे झाले 2. मग तुम्ही 1 रुपया म्हणजे पहिल्या वर्षासाठी 1 रुपया टाकला एका वर्षामध्ये एका वर्षात ती किती होत आहे तर 2 पट होत आहे. याचा अर्थ काय होतो एका वर्षात ती किंमत किती होत आहे एका वर्षासाठी किती होणार आहे ती तर 2 पट होईल. म्हणजेच काय 1 रुपया तुमची मुद्दल असेल तर 1 रुपया तुमचा व्याज आणि 2 रुपये तुमची रास. ठीक आहे. तर हा व्याज भेटलाय तुम्हाला कशावरती तर 1 रुपयावरती. या 1 रुपयावरती 1 रुपया व्याज म्हणजे किती टक्के असणार आहे टक्केवारीत काढायचं म्हणून आपण गुणीला 100 करतो. तर किती टक्केवारी भेटली तर ह्याच्यामध्ये ऑप्शन नाही आहे पण याचं उत्तर काय आहे 100% एवढं त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा कोणत्या चक्रवाढ व्याजाच्या दराने एका रकमेची 2 वर्षात 9 पट होते. आता 2 वर्ष आहे बघा 2 किती पट झाली आहे पट झाली आहे 9. मग आता इथं 1 वर्ष केलं मी तर ह्या साईडला वर्गमूळ केलं किती झाले 3. म्हणजे 1 रुपया तुम्ही जर टाकला असेल तर तुम्हाला किती रुपये व्याज मिळालं तर 2 रुपये व्याज मिळालं. तर तुम्ही व्याजाचा दर कसा काढणार तुमची मुद्दल ही जी 1 कारण की ही 2 पट झालाय हा 3 पट झालाय कारण की 9 पट होत आहे. ठीक आहे.
मग ही 2 पट म्हणजे तुम्ही जर 1 रुपया टाकला असेल तर त्याच्या 2 पट तुम्हाला काय भेटलंय, व्याज भेटलंय. त्यावेळेस ती किंमत किती झाली आहे, 3 पट झाली आहे. मग 1 रुपयाची 1 रुपयावरती मुद्दलीवरती 2 रुपये व्याज मिळतंय. 1 रुपयावरती जे व्याज भेटलंय ते आपण वरती लिहितो, छेदामध्ये मुद्दल लिहितो, गुणीला टक्केवारी काढतो म्हणून गुणीला 100. किती येणार आहे तर 200%. म्हणजेच काय, ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. बघा आता हळूहळू समजेल तुम्हाला. कोणत्या चक्रवाढ व्याजाच्या दराने एका रकमेची 4 वर्षात 16 पट होते. वर्ष पट, वर्ष किती आहेत चक्रवाढ व्याजामध्ये तर 4 वर्ष आहे. किती पट झाली तर 16 पट झाली. मग आता ह्या एका वर्षासाठी किती होणार आहे तर ह्याचा चौथा घात घेणार आहोत. तर तुम्हाला माहिती आहे 16 हा कशाचा चौथा घात असतो, तो 2चा चौथा घात असतो. मग तुम्ही डायरेक्ट ह्याला म्हणू शकता की 2 ह्याची उत्तर असणार आहे. मग जर तुम्ही 1 रुपया तुम्ही काय टाकलं, मुद्दल टाकली, तर त्यावरती तुम्हाला व्याज किती भेटणार आहे, 1 रुपया व्याज भेटणार आहे. 1 रुपया व्याज होणार आहे. ते किती होईल तर 2 होईल. मग 1 रुपयावरती 1 रुपया व्याज, 1 रुपया व्याज वरती मुद्दल तुमची खाली गुणीला 100. किती येणार आहे तर 100%. ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर बघा, एका मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात 2.25 पट होते. आता बघा सेम तसंच आहे. 2 वर्ष किती पट झाली, वर्ष आणि पट किती झाली, 2.25 पट. 2.25 पट म्हणजे 2.25. 2.25 म्हणजे काय, 250 ग्राम म्हणतो आपण, सव्वा पाव, तर त्याला 250 म्हणत असतो. म्हणून काय 2.25 कसं होणार आहे 2.25, किंवा सव्वा म्हणजे 1/4 भाग, आणि 2 म्हणजे काय तर +2. मग ह्याचा जर भाग केला तर हा किती 2.25 येणार आहे. 2.25 म्हणजे 2.25. हा जर तुम्हाला समजला तर अर्धगणित सुटले बघा. 2.25. आता ह्याला 1 वर्षासाठी काढायचं असेल तर किती पट येणार आहे एका वर्षासाठी, तर इथे वर्गमूळ करूया आपण. किती येईल, हा 225 आहे एक प्रकारे, तर 225 म्हटल्यानंतर ह्याला जर वर्गमूळातून बाहेर काढलं तुम्ही तर किती येणार 1.5. 15चा वर्ग 225 असतो, मग हा येईल 1.5 पट. म्हणजेच तुम्ही म्हणू शकता की तुम्ही 1 रुपया टाकला असताना तुम्हाला किती रुपये भेटत आहे, 1.5 पट. म्हणजेच काय, रास होत आहे तुमची. तर व्याज किती झालं तर 0.5 रुपये हे तुमचं काय झालं, व्याज झालं. मग 0.5 रुपये व्याज भागीला 1 रुपये मुद्दल गुणीला टक्केवारी काढतो म्हणून गुणीला किती येणार आहे 100. तर किती टक्के होईल 50%. मग ऑप्शन क्रमांक 4 हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, एक रक्कम 2 वर्षात 27 पट आणि 5 वर्षात 64 पट होते, तर त्या व्याजाचा दर किती. आता बघा अशा टाईपचं गणित थोडंसं वेगळं आहे. ह्यावेळेस काय करायचं आहे, परत एकदा आपण सूत्राचा वापर करणार आहोत, म्हणजे थोड्या गोष्टीसाठी कन्सेप्ट समजून घेण्यासाठी. समजा ए आहे बरोबर पी 1+r डिवायडेड बाय 100 चा n घात भागीला जर मी ए डॅश घेतला, इथे पी डॅश घेतला 1+r, काहीतरी घ्या इथे, ठीक आहे. दुसरी किंमत घेतली आर डॅश, तर व्याजाचा दर सेम आहे, मग आर इथे समान राहणार आहे, भागीला 100. इथे एक्स जर केला तर काय होतं बघा, ह्या ज्या पट आहे भागाकार जर केला तुम्ही तर ही पट काय होते वरती जाऊन मायनस होते, म्हणजे n-x होणार. आणि हा मुद्दल तर सेम राहणार आहे, मुद्दल सेम राहणार म्हणून मुद्दल कॅन्सल होईल. ह्या ज्या आहेत ह्या गोष्टी तुमच्या अशा राहतील. तर ह्याचा वापर कसा करणार आहोत बघा आपण. ह्या कन्सेप्ट तुम्हाला थोड्याच वेळात समजेल बघा. पहिले तर मोठे वर्ष वरती लिहून घ्यायचं, मोठं वर्ष वरती लिहायचं आणि त्याची पट लिहायची. वर्ष लिहिलं मी 5, खाली लिहिलं किती 2 वर्ष. म्हणजे असं लिहा की हा कितवा घात आहे, वर्ष म्हणजे काय तर 1+r डिवायडेड बाय 100 चा n घात. म्हणून मी एखादी किंमत लिहितो, तिथे काय लिहूया आपण, वर्षासाठी x लिहूया, xचा 5वा घात, आणि छेदामध्ये लिहिलं मी xचा 2रा घात. बरोबर किती पट आहे तर 64. आणि बघा 5 वर्षासाठी 64 पट आणि 2 वर्षासाठी किती पट होत आहे तर 27 पट होत आहे. मग हा घातांकाचा नियम काय म्हणतो, एचा घातांक m छेदामध्ये एचा घातांक n असेल तर आपण काय करतो, एचा घातांक m-n करतो. म्हणजेच काय, खालचा जो घात आहे तो वरती ठेवतो पाया जेव्हा समान असेल. मग आता इथे पाया समान आहे x
5 वजा 2 किती येणार आहे? 64/27. मग x बरोबर काय येणार आहे? 3. म्हणजेच काय, 3 वर्षासाठी तुम्ही म्हणू शकता की इथे 3 वर्षासाठी किती पट होत आहे? 64/27 होत आहे. मग आपण काय करतो, हा 3 हटवला, 3 वर्षासाठी, 1 वर्षासाठी काय होईल बघा, तर छेदामध्ये जे आहे 64/27 ह्याला जर घनमूळ काढलं तुम्ही तर किती येणार आहे? इथे 4 येईल, छेदामध्ये 3चा घन 27 आहे, 4चा घन 64 आहे, हा आहे 4चा घन आणि हा आहे 3चा घन. मग आपण डायरेक्ट ह्याचं उत्तर काय लिहिलं? 4/3. मग ह्याच्यामध्ये तुम्ही ही मुद्दल मानायची आहे आणि हा काय मानायचा आहे? व्याज, हा काय मानायचा आहे? रास. एका वर्षामध्ये 3 रुपये जर तुम्ही टाकले तर 4 रुपये रास भेटणार आहे. परत एकदा सांगतो, छेद जो आहे तुमचा ती तुमची मुद्दल असणार आहे, अंश जो असणार आहे ती तुमची रास होणार आहे. कधी? तर एका वर्षासाठी. ठीक आहे. तर किती रुपये टाकले तुम्ही? 3 रुपये मुद्दल टाकली आणि तुम्हाला रास किती भेटली? 4 रुपये. तर तुमचा व्याज किती? तर तुम्ही म्हणाल की 3 रुपये मुद्दल आहे, 4 रुपये रास झाली तर 1 रुपया व्याज आहे. मग व्याजाचा दर कसा काढतो? व्याज छेदामध्ये मुद्दल गुणिला 100 किती येणार आहे? 33/3% किंवा 33.33%. या दोघांपैकी दोन्ही उत्तर असतील तरी तुम्ही याचं उत्तर मान्य करू शकता की 33.33 किंवा 33/3% एवढं उत्तर असणार आहे. बघा, आता पुढच्या गणिताला आपण तसं नाही करणार. हेच गणित एकदा समजून घ्या परत एकदा. काय करायचं? शॉर्ट ट्रिक म्हणू शकता तुम्ही याला. आता बघा, आता शॉर्ट ट्रिक बघूया याचं काय कसं करायचं. वर्ष दिलेले आहे, हे जे वर्ष दिलेले 2 वर्ष 5 वर्ष ह्याच्यामधला गॅप घ्यायचा. किती? 3. इथं लिहिलं मी वर्ष. पट जी दिलेली आहे, पहिले तर मोठी पट वरती लिहा, छोटी पट खाली लिहा, 27. आता 3 वर्षासाठी हे आहे म्हणून आपण काय करतो? घनमूळ करतो. डायरेक्ट किती येणार आहे? 4/3. ह्याला तुम्ही मुद्दल मानायची आणि ह्याला रास मानायची. तर रास आणि मुद्दलीमध्ये 1 रुपयाचं व्याज भेटलं आणि जे मध्ये गॅप असणार आहे म्हणजेच रासेमध्ये किती व्याज मुद्दलीमध्ये किती मिळवावे जेणेकरून ते 4 होईल. तर 1 रुपया मिळवला तर तो व्याज होतो तुमचा. ठीक आहे. सेम तसंच बघा, 2 वर्षात किती? 8 पट आहे आणि 5 वर्षात 27 आहे. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की परत 3 वर्षासाठी किती होत आहे? 27 मोठी संख्या वरती, खाली छोटी संख्या लहान. परत इथे काय करूया आपण? घनमूळ घेऊया. म्हणजे एका वर्षासाठी किती येणार आहे? 3 छेदामध्ये 2, कारण की हा काय आहे? 3चा घन आहे आणि खालची संख्या 2चा घन आहे. ठीक आहे. तर ही झाली तुमची मुद्दल, ही झाली तुमची रास. म्हणजे 2 रुपये जर तुमची मुद्दल असेल तर तुम्ही किती रुपये दिले असाल? 1 रुपया तुम्ही व्याज दिला असेल. ठीक आहे. 1 रुपया काय दिला असेल? व्याज. त्यावेळेस 3 रुपये रास झाली असणार आहे. मग 1 रुपया व्याज कशावरती? तर मुद्दलीवरती गुणिला 100 किती टक्के आलं? तर 50% एवढं काय असणार आहे? त्याचा व्याजदर असणार आहे, 50%. त्यानंतरचं बघा, एक रक्कम 3 वर्षात 9 पट होते, 5 वर्षात 25 पट होते. सेम तसं वर्षाचा फरक घ्यायचा आहे. 5 वर्ष, 5 वजा 3 किती आलं? तर 2 वर्ष. पट मोठी वरती लिहायची 25 पट, छोटी कधी लिहायची खाली 9 पट. आता 2 वर्ष आहे, वर्गमूळ केला. 2 वर्ष आहे म्हणून वर्गमूळ केला. किती येणार आहे? 5/4. 4 काय झाला? 5/3. 5/3. हा 3चा वर्ग आहे आणि हा 5चा वर्ग आहे. 3चा वर्ग म्हणजे ही काय झाली? तुमची मुद्दल. ही झाली तुमची रास आणि ह्यामध्ये 2 रुपये तुम्ही काय टाकलेलं आहे? व्याज. म्हणजे 2 रुपये तुम्हाला व्याज भेटलं. 3 वरती 2 रुपये व्याज भेटून तुम्हाला 5 रुपये रास झाली आहे. मग हे जे व्याज भेटलं आहे आणि तुम्हाला व्याजदर विचारला आहे तर व्याज वरती लिहायचा. कशावरती भेटलं तुम्हाला व्याज? तर मुद्दलीवरती भेटलं, गुणिला 100 किती येणार आहे? 200/3 म्हणजेच किती? 66/1/3% किंवा 66.6667% या दोघांपैकी जे काही उत्तर असणार आहे ते योग्यच असणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व गणितं इथे घेतलेली आहेत. जर तुम्हाला काही डाऊट, हा सेशन कसा वाटला तुम्ही मला पर्सनली कमेंट करून किंवा लाईक करून सुद्धा कळू शकता. तुमचे प्रतिक्रिया खूप अमूल्य आहे माझ्यासाठी. तर असेच
प्रेम दाखवत चला. माझ्या व्हिडिओ जर आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट करू शकता तुम्ही. तुमचा जास्त वेळ घेत नाही मी. धन्यवाद.